Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is line organization and its feature? So, line organization म्हणजे आधी काय बघा, ऑर्गनायझेशन मध्ये काही स्ट्रक्चर आहेत, यामध्ये मग लाईन ऑर्गनायझेशन, देन मॅट्रिक ऑर्गनायझेशन, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन, कमिटी ऑर्गनायझेशन, असे काही स्ट्रक्चर किंवा फॉर्म्स आपल्याला लर्न करावे लागतात. ओके, सो त्यामधला आपण जो फर्स्ट पॉइंट आहे तो आज लर्न करणार आहोत. व्हॉट इज लाईन ऑर्गनायझेशन? लाईन ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की एका सिस्टीम मध्ये किंवा एका हायरार्ची मध्ये जी ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली जाते, दिस इज कॉल्ड द लाईन. ओके, so line organization is the oldest form of organization. Line organization काय आहे? It is the oldest form of the organization. This is known by different name, that is military, vertical, scalar, departmental organization. आणि लाईन ऑर्गनायझेशनलाच काय म्हटलं जातं तर मिलिटरी ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे, व्हर्टिकल ऑर्गनायझेशन अँड स्कॅलर ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. सो अकॉर्डिंग टू मॅकफॉरलँड, line structure consists of the direct vertical relationship which connect the position and task of the each level with those above and below it. It's simple thing. Line organization म्हणजे काय, जे authority responsibility आहे ही टॉप टू बॉटम काय होणार आहे तर फ्लो होणार आहे. ओके, दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. So line structure consists of the direct vertical relationship. Vertical म्हणजे लक्षात येईल ना, टॉप, मिडल अँड लोअर. दिस इज कॉल्ड द व्हर्टिकल म्हणतो आपण त्याला. आणि होरिझॉन्टल म्हणजे काय तर एकाच पोझिशन वरती, एकाच लेवल वरती जो टास्क कंप्लीट केला जातो, दिस इज कॉल्ड द होरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे काय तर टॉप, मिडल अँड लोअर, जे एका लेवल मध्ये फ्लो होते, दिस इज कॉल्ड द लाईन ऑर्गनायझेशन. मग याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये पण आपण थोडंसं डिस्कस केलं होतं. टॉप लेवल मॅनेजमेंट डिटरमाइन प्लॅन, पॉलिसी, स्ट्रॅटेजी, रूल्स. ओके, ह्या गोष्टी डिटरमाइन करण्याचं काम कोणाचं असतं तर टॉप लेवल मॅनेजमेंट. अँड मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट इम्प्लिमेंट देईन. आणि ज्या काही गोष्टी आहेत ह्या कम्प्लीट करण्याचा जो टास्क आहे हा कोणाकडे असतो, मिडल लेवल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट कडे असणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड द लाईन ऑर्गनायझेशन. तर त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट आहे इकॉनॉमिकल. लाईन ऑर्गनायझेशन इज इझी टू ऑपरेट अँड लेस एक्सपेन्सिव्ह. लाईन ऑर्गनायझेशन कशी आहे, इझी टू ऑपरेट आणि ओल्डेस्ट मेथड सुद्धा म्हटली जाते, बिकॉज इट इज द लेस एक्सपेन्सिव्ह अँड इझी टू ऑपरेट. दॅट्स वाय देर आर नो स्टाफ पर्सोनल टू ऍडवाइस लाईन ऑफिसर. आणि मग तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये क्लिअर होईल की स्टाफ ऑर्गनायझेशन काय असतं किंवा लाईन अँड स्टाफ काय आहे. तर लाईन ऑर्गनायझेशन मध्ये फक्त लाईनचे जे मेंबर आहेत, दॅट मीन्स टॉप, मिडल अँड लोअर, इतकेच इन्व्हॉल्व्ह असणार आहेत. कोणताही थर्ड पर्सन इथे या पर्सनना सजेस्ट करत नाहीये. सो काय सांगितलेलं आहे, देर आर no staff personnel to advise line officer. That means top level management, otherwise lower level management and middle level management take decision easily without any interference. म्हणजे इथे कोणाचाही इंटरफेअर हा नसणार आहे. Line officer take their own decision without looking to specialized personnel. This greatly reduce the establishment cost. आणि नक्कीच काय होणार आहे, इकॉनॉमिकल फर्स्ट थिंग का म्हटलेला आहे, कारण नेक्स्ट क्वेश्चन मधून क्लिअर होईल की अजून एक टाइप्स आहे त्यामध्ये लाईन अँड स्टाफ. जो स्टाफ असतो तो काय असतो तर ज्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये स्पेशलाइज असतो. अँड स्टाफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन अँड गिव्ह सम सजेशन टू द लाईन ऑर्गनायझेशन. तर इथे फक्त जेव्हा आपण लाईनचा स्टडी करतो त्यावेळी असं लक्षात येईल तुमच्या की कोणताही थर्ड पर्सन या लाईन ऑर्गनायझेशनना किंवा लाईन ऑर्गनायझेशन मध्ये असलेल्या मेंबर्सना सजेशन देत नाहीये किंवा गायडन्स नाही देत, किंवा कोणत्याही एखाद्या डिसिजन साठी आपल्याला स्पेशलाइज पर्सन अपॉइंट नाही करावा लागत. ओके, सो दिस इज मेन थिंग. That is why here called line organization is the economical method and less expensive method. Okay, second point, quick decision. Only one person in the charge of the department or division. He has to take various decisions by himself.
There are no staff personnel for consultation too. This enable a manager to take prompt decision. आणि जसं आपण पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं, here not including any specialized person or staff. म्हणजे लाईन ऑर्गनायझेशन मध्ये कोणताही स्पेशलाइज पर्सन हा इन्क्लूड नाहीये. दॅट मीन्स here top level management take easily and quick decision without any interference. म्हणजे कोणताही इंटरफेरन्स नसणार आहे इथे. जे काही डिसिजन आहेत हे सगळे कोण घेणार आहेत तर टॉप लेवल मॅनेजमेंट घेईल किंवा ऍज पर दी सिच्युएशन किंवा मिडल लेवलचा जर टास्क असेल तर मिडल लेवल डिसिजन घेतील, लोअर लेवलचा एखादा टास्क असेल तर लोअर लेवल मॅनेजर डिसिजन घेऊ शकतात. ओके, सो इथे डिसिजन मेकिंग प्रोसेस ही कशी असणार आहे, क्विक असेल. Point number 3, unity of command. In line organization, every person is under the command of one boss only. म्हणजे आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये लर्न केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड म्हणजे आपण काय लर्न केलेलं आहे, हिअर सबऑर्डिनेट रिसीव ऑर्डर ओनली वन बॉस ऍट द वन टाइम. म्हणजे एका वेळी एकाच बॉसची ऑर्डर आपण काय करतो तर रिसीव करतो. सो दीज टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन इज इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल ऑफ स्कॅलर चेन. आणि इथे काय केली जाणार आहे तर स्कॅलर चेन ही फॉलो केली जाते. ओके, then fourth point is effective control and supervision. The number of सबऑर्डिनेट इज लिमिटेड अंडर लाईन ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण लाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय बघतो की जे नंबर ऑफ सबऑर्डिनेट आहेत हे कसे आहेत तर लिमिटेड आहे. सो द नंबर ऑफ सबऑर्डिनेट इज लिमिटेड अंडर लाईन ऑर्गनायझेशन. The superior can exercise effective control and supervision over the person under him. आणि इथे जे कंट्रोलिंग आहे किंवा डिसिजन मेकिंग आहे, वी कॅन इझिली टेक डिसिजन, वी कॅन इझिली कंट्रोल द सुपरवायझर. ओके, सुपरवायझर वरती आपण इझिली काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. देर इज द डायरेक्ट लिंक बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. These also help in having better control because the subordinate will be under consult watch. आणि इथे जे सुपरविजन आहे हे कसं आहे तर इझिली आहे. जसं आपण इंट्रो मध्ये सांगितलं की कुठेही लाईन ऑर्गनायझेशन मध्ये स्पेशलाइज पर्सन नसणार आहेत किंवा स्पेशलाइज स्टाफ हा नसणार आहे. दॅट इज वाय हियर सेड इफेक्टिव्ह कंट्रोल अँड सुपरविजन इज पॉसिबल. ओके, इफेक्टिव्ह कंट्रोल आणि सुपरविजन हे पॉसिबल होणार आहे. Then next point is executive development. Executive development means under this system the departmental head is involved in taking and executing various decision. मग जे काही डिसिजन आहेत हे आपण जसं सांगितलं, हिअर वी टेक इझिली डिसिजन विदाउट एनी इंटरफिरन्स ऑफ स्पेशलाइज स्टाफ. म्हणजे लाईन ऑर्गनायझेशन मध्ये कोणताही स्पेशलाइज स्टाफ हा इन्क्लूड नाहीये. दॅट इज वाय अंडर दिस सिस्टीम द डिपार्टमेंट हेड इज इन्वॉल्व इन टेकिंग अँड एक्झिक्युटिव्ह व्हेरियस डिसिजन. आणि बऱ्याच वेळी काय होतं लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं तर जे स्टाफ आहे, जे स्पेशलाइज पर्सन आहे, टेक अ प्रॉपर डायरेक्शन और गिव्ह सम ऍडवाइस और गायडन्स टू दी लाईन ऑर्गनायझेशन. पण जेव्हा फक्त आपण लाईन ऑर्गनायझेशनचा स्टडी करतो तेव्हा काय बघायला मिळतं तर लाईन जी आहे दॅट मीन्स टॉप, मिडल अँड लोअर, दे आर टेक इझिली डिसिजन. ओके, हे काय करतात इझिली डिसिजन हे घेऊ शकतात. His task is challenging and he is expected to discharge his responsibility in an efficient way. This help an executive to learn many things and develop his capability. आणि लाईन ऑर्गनायझेशनचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय सांगितला जातो, बिकॉज लाईन ऑर्गनायझेशन टेक इझिली डिसिजन. ओके,
like a top level, middle level or lower level, improve his knowledge, skill, okay, intellectual ability, whatever. म्हणजे इथे जर तुम्हाला जर राईट्स दिलेले आहेत की तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकताय, तर नक्कीच तुमची कॅपॅबिलिटी काय होणार आहे किंवा थिंग्स काय आहेत ह्या इम्प्रूव्ह होणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट. देन नेक्स्ट पॉइंट आहे फ्लेक्झिबिलिटी. Since the manager has to take all important decisions, he can make change if new situation want. He need not to waste time in the getting instruction from above. He can take a decision according to the requirement of the situation. Line organization ही कशी आहे तर flexible आहे. Okay. Line organization is flexible in nature. Since the manager has to take all important decision, म्हणजे जर तुम्ही थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल तर लाईन ऑर्गनायझेशन सगळ्या गोष्टी फिरून कुठे येत आहेत तर डिसिजन मेकिंग वरती येत आहेत. म्हणजे लाईन ऑर्गनायझेशन काय आहे, दे कॅन इझिली टेक एनी टाइप्स ऑफ डिसिजन विदाउट एनी इंटरफरन्स लाईक अ स्पेशलाइज स्टाफ. इथे कोणाचाही इंटरफिअर नाहीये. टॉप लेवल मॅनेजमेंट असेल, लोअर लेवल मॅनेजमेंट असेल किंवा मिडल लेवल मॅनेजमेंट असेल, दे कॅन इझिली टेक ऑल टाइप्स ऑफ डिसिजन. ओके, बट इट्स डिपेंड्स ऑन सिच्युएशन. कोणत्याही सिच्युएशन काय आहे, बऱ्याच वेळा आपण असं होतं की एखादी सिच्युएशन थोडी डिफिकल्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे, तर ते काय करतील, मिडल लेवल जर असेल तर ते टॉप लेवलचा डिसिजन सल्ला घेतील किंवा जे काही एक्सपर्ट पर्सन आहेत त्यांचा सल्ला घेऊ शकतात. पण इथे यांना कंपल्शन नाहीये. तिथे लाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय सांगितलं जातं की जी काय अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी पॉवर आहे ती तुम्हाला दिलेलीच आहे. ओके, म्हणजे जे व्हर्टिकल फॉर्म आहेत यांना प्रोव्हाइड केलेले आहे. दॅट मीन्स टॉप, मिडल अँड लोअर. दॅट इज वाय हिअर कॉल्ड line organization is flexible in nature. Is it clear? Then simplicity. Simplicity means line organization is simple to establish and can be easily understood by the employees. Line organization कशी आहे? It is the oldest method. It is the oldest form of the organizational structure. So line organization is simple to establish and can be easily understood by the employees. म्हणजे कोणताही एम्प्लॉईज आहेत त्याला इझिली लक्षात येईल की आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणतं स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं किंवा कोणतं स्ट्रक्चर अडॉप्ट केलेलं आहे. लाईन ऑर्गनायझेशन अडॉप्ट केलेलं आहे, देन प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन अडॉप्ट केलेलं आहे की लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन अडॉप्ट केलेलं आहे, हे आपण काय करू शकतो, इझिली अंडरस्टँड करू शकतो. कारण लाईन ऑर्गनायझेशन मध्ये लक्षात येईल काय असतं, फक्त टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल ही हायरार्ची फॉलो केली जाते. टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड ऑल थिंग अँड मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट इम्प्लिमेंट देम. ही गोष्ट लक्षात ठेवा. देर इज नो कॉम्प्लेक्सिटी इन द ऑर्गनायझेशन बिकॉज एव्हरी पर्सन इज अकाउंटेबल टू ओनली वन बॉस. म्हणजे जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं, हियर subordinate and subordinate take receive order only one boss at a one time. त्याला आपण काय म्हणतो, युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड मध्ये काय सांगितलं जातं तर जो सबऑर्डिनेट आहे, जो एम्प्लॉईज आहे, हा एका वेळी एकाच बॉसच्या अंडर काम करेल. त्यामुळे काय होणार आहे, तुमची अकाउंटेबिलिटी जी आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा तुमची ड्युटी आहे ही कुठेतरी सिम्पल होईल किंवा इझी होईल असं सांगितलं जातं अंडर द लाईन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. एव्हरीबडी नो हिज वर्क अँड ऑल्सो टू होम ही इज द रिस्पॉन्सिबल. म्हणजे लक्षात ठेवा, लाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय सांगितलं जातं तर तुम्ही कोणाला रिस्पॉन्सिबल आहात, तुम्हाला कोणत्या हेडच्या अंडर वर्क करायचं आहे, तुमचा टास्क काय आहे, ऑल थिंग आर डिटरमाइंड बाय अंडर द line organization. Okay, so it can be operated simple and clearly. आणि म्हणून काय सांगितलं जातं, ही एक सिंपल मेथड आहे, क्लिअरली फॉर्म आहे असं सांगितलेलं आहे. इज इट क्लिअर? Yes. Is it clear?
Yes, ma'am. ओके, आपला पहिला क्वेश्चन लर्न केला आपण, व्हॉट इज लाईन ऑर्गनायझेशन. मी थोडासा रिपीट करते, बरेच स्टुडंट लेट जॉईन झाले. सो आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट केलेला आहे, व्हॉट इज लाईन ऑर्गनायझेशन अँड इट्स फीचर. ओके, सो जे लेट आलेले मेंबर आहेत त्यांच्यासाठी मी रिपीट करते शॉर्ट मध्ये. लाईन ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघा. लाईन ऑर्गनायझेशन इट इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन. काय आहे, सगळ्यात ओल्डेस्ट जे फॉर्म आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, काही फॉर्म फॉलो केले जातात. मग त्यामध्ये लाईन ऑर्गनायझेशन हा पहिला आहे. त्याच्यानंतर लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आहे. ओके, देन मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन आहे, व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. असे काही फॉर्म्स आहेत हे ऑर्गनायझेशन अडॉप्ट करते. त्यामधला आपण पहिला पार्ट लर्न केला, लाईन ऑर्गनायझेशन. लाईन ऑर्गनायझेशन इट इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. लाईन ऑर्गनायझेशन म्हणजे काय, this is also known as the different name, that is a military organization, vertical organization, scalar, departmental organization. मग लाईन ऑर्गनायझेशन म्हणजे काय, सो हियर अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो टॉप टू बॉटम. हे लक्षात ठेवा. जे स्ट्रक्चर म्हणजे हे कॉमन का आहे, कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये हेच फॉलो केलं जातं. लाईन ऑर्गनायझेशन म्हणजे जी अथॉरिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही टॉप टू बॉटम फॉलो होते. दॅट इज वाय हियर कॉल्ड द व्हर्टिकल, म्हणून त्याला व्हर्टिकल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड ऑल थिंग लाईक प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, पॉलिसी, प्रोसिजर. हे कोण डिसाइड करतं, टॉप लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवल मॅनेजमेंटकडे सगळे राईट्स असतात किंवा ते डिसिजन इझिली घेऊ शकतात. मिडल लेवल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट काय करतात, तर त्याच गोष्टी इम्प्लिमेंट करतात. दिस इज कॉल्ड द लाईन ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर? इंट्रो लक्षात आला का? Yes, ma'am. ओके, सो आता आपण पॉइंट कोणते बघितलेले, इकॉनॉमिकल. लाईन ऑर्गनायझेशन इज इकॉनॉमिकल अँड लेस एक्सपेन्सिव्ह मेथड because here top level management, middle level management, lower level management can easily take any types of decision. म्हणजे इथे तुम्हाला कोणत्याही थर्ड पर्सनची रिक्वायरमेंट नाहीये. वी कॅन इझिली टेक एनी टाइप्स ऑफ डिसिजन, म्हणून इकॉनॉमिकल मेथड आहे असं म्हटलं जातं. क्विक डिसिजन सुद्धा सेमच आहे. क्विक डिसिजन मध्ये काय सांगितलेलं आहे, आता पुढचा जो क्वेश्चन लर्न केल्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर होईल. जो सेकंड आपला क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. मग स्टाफ म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन मध्ये काही डिसिजन घेताना स्पेशलाइज स्टाफ अपॉइंट केले जातात. जे स्टाफ अँड लाईन ऑर्गनायझेशन आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. पण इथे सांगितलं जातं लाईन ऑर्गनायझेशन मध्ये कोणताही थर्ड पर्सन इन्व्हॉल्व नाहीये. दॅट इज वाय क्विक डिसिजन मेकिंग प्रोसेस. Here top level management take easily decision without interference of any third party or specialized staff. Then unity of command means here subordinate receive order only one boss at a one time. Unity of command म्हणजे आपण माहिती आपल्याला काय, की एका वेळी आपण एकाच बॉसच्या अंडर काय करतो, तर टास्क आपला कंप्लीट करतो, म्हणून त्याला युनिटी ऑफ कमांड असं म्हटलं जातं. देन इफेक्टिव्ह कंट्रोल अँड सुपरविजन. सुपिरियरच्या अंडर एकच एम्प्लॉईज काम करतोय किंवा जे काही स्पेसिफिक एम्प्लॉईज आहेत, दॅट्स वाय हियर सुपिरियर कॅन इझिली कंट्रोल हिज सबऑर्डिनेट, आणि तो त्याच्या सबऑर्डिनेट वरती इझिली कंट्रोल करू शकतो. देन एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट. एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट का, कारण इथे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट किंवा लोअर लेवल मॅनेजमेंट टेक इझिली डिसिजन. म्हणजे जेव्हा आपल्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे त्यावेळी नक्कीच काय होणार आहे, हियर डेव्हलप अवर कॅपॅबिलिटी, हियर डेव्हलप अवर थिंकिंग ॲबिलिटी, इंटलेक्च्युअल ॲबिलिटी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, तर डेव्हलप होणार आहे. अँड फ्लेक्झिबिलिटी काय आहे, कारण इथे आपण फ्लेक्झिबल, बऱ्याच वेळी एखादा डिसिजन आपण नाही घेऊ शकत असेल, दॅट टाइम वी कॅन हेल्प एनी थर्ड पर्सन. म्हणजे असं कंपल्शन नाहीये तुम्हाला, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सची किंवा तुमच्या कलिगची हेल्प ही घेऊ शकता. सॉरी. सो फ्लेक्झिबल इन नेचर. लास्ट पॉइंट बघितला आपण, सिम्प्लिसिटी. लाईन ऑर्गनायझेशन इज सिम्पल अँड क्लिअर मेथड अँड क्लिअर फॉर्म. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Okay. Yes. So third question, what is line and staff organization? Explain its feature. तर लाईन ऑर्गनायझेशन मध्ये लक्षात आलं आपल्याला, लाईन म्हणजे काय, इट इज द व्हर्टिकल फॉर्म, दॅट मीन्स फॉलो हायरार्ची लाईक टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. मग स्टाफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे आता आपल्याला लर्न करायचं आहे. त्याच्या आधी लाईन क्लिअर होणं महत्वाचं आहे. सो
in these types of organization structure, there are two types of relationship, like the line relationship and the staff relationship. म्हणजे ह्या फॉर्म मध्ये दोन रिलेशन असणार आहेत, एक लाईनचं रिलेशन असेल आणि दुसरं रिलेशन असणार आहे स्टाफचं. The line executive are concerned with the execution of plan and policy. म्हणजे जसं तुम्हाला आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की लाईन ऑर्गनायझेशन हे काय करतात, तर प्लॅन अँड पॉलिसी एक्झिक्युशन करण्याचं काम करते. अँड the staff concentrate their attention on research and planning activity. आणि मग हा जो स्टाफ तुम्ही अपॉइंट करणार आहात हा कशावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे, so attention on research and planning activity. They are expert and control advisory function. This is very important thing. स्टाफ कोण आहे, जो एक्सपर्ट आहे, हा पर्टिक्युलर फील्ड मध्ये असेल, मग तो मार्केटिंगशी रिलेटेड असेल, सेल्सशी रिलेटेड असेल, फायनान्सशी रिलेटेड असेल, HR शी रिलेटेड असेल, हा स्टाफ तुम्ही काय केलेला आहे तर अपॉइंट केलेला आहे. दॅट इज वाय हियर कॉल्ड they are expert in a particular field and they are provide proper direction to the line executive. Is it clear intro? Yes. Yes, ma'am. Yes. Okay. So फीचर्स बघा काय सांगितलेले आहे. फर्स्ट फीचर आहे स्पेशलायझेशन. Line and staff organization introduce specialization in a systematic manner. स्पेशलाइज पर्सन आपण आता काय केलेले आहे तिथे अपॉइंट केलेले आहे. So person with specialized knowledge are appointed to help line officer. म्हणजे बऱ्याच वेळी आता लाईन ऑर्गनायझेशनला तुम्ही अथॉरिटी दिली होती आधीच्या क्वेश्चन मध्ये, वी आर टेक इझिली डिसिजन, but sometimes he is not capable for taking any decision or any complex decision. So staff organizationचा तुम्हाला तितका ऍडव्हान्टेजेस होणार आहे. मग तुम्हाला काय, सपोज एखाद्या फील्डशी रिलेटेड नॉलेज जर कमी असेल तर तिथे तुम्ही काय करू शकता, हा जो स्पेशलाइज स्टाफ अपॉइंट केलेला आहे ह्या स्टाफची तुम्ही हेल्प घेऊन डिसिजन हा घेऊ शकता. सो इथे मेन्शन केलेला आहे बघा, पर्सन विथ स्पेशलाइज नॉलेज आर अपॉइंटेड टू हेल्प लाईन ऑफिसर. आणि लाईन ऑफिसरला हेल्प करण्यासाठीच तुम्ही काय केलेला आहे, हा स्पेशलाइज स्टाफ अपॉइंट केलेला आहे. सो the planning part is generally undertaken by staff personnel and line officer are able to devote much time for execution. आणि बऱ्याच वेळी जर आपल्याला एखादा नॉलेज नसेल तर काय होऊ शकतो, डिसिजन हा रॉंग येऊ शकतो. पण डिसिजन घेण्याची जी किंवा एखादा डायरेक्शन आपल्याला थर्ड पर्सन कडून जर मिळत असेल तर लाईन एक्झिक्युशन काय करेल, here line execution only concentrate on making or preparation of planning. ते काय करतील, ओके मला छान फक्त प्लॅनिंग करायचं आहे, मग ते प्लॅनिंग कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, हे जे ऍडव्हाइस आहे, हा जो गायडन्स आहे, हा तुम्हाला कोण देणार आहे तर स्टाफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करेल. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Second point, better discipline. The unity of command is maintained in this type of the organization. मी जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं तिथे सुद्धा युनिटी ऑफ कमांड हे होतं, इथे सुद्धा युनिटी ऑफ कमांड हे मेंटेन केलं जातं. The staff personnel do not interfere with the executive work of line officer. म्हणजे स्टाफ पर्सनल डू नॉट इंटरफेअर विथ द एक्झिक्युटिव्ह वर्क इन द लाईन ऑफिसर. स्टाफचं काम काय आहे, ओनली प्रोव्हाइड डायरेक्शन, ओनली गिव्ह सम सजेशन, गायडन्स, हे काम आहे. पण लाईन एक्झिक्युशनने ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे, हे मात्र हा फोर्स मात्र स्टाफ ऑर्गनायझेशन नाही करू शकत. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्टाफ ऑर्गनायझेशन ओके दिस इज राईट और दिस इज रॉंग हे सांगतील, पण जो डिसिजन मेकिंग पॉवर आहे ही कोणाकडे आहे बरं, फक्त लाईन ऑफिसर कडे असणार आहे. ओके, so the workers get command from line personnel and are accountable directly to them for their performance. आणि जे काही आपले एम्प्लॉईज आहेत किंवा सबऑर्डिनेट आहेत हे मात्र काय करणार आहेत, त्यांच्या बॉसच्या अंडर किंवा त्यांच्या सुपिरियरच्या अंडरच काम करतील.
सो गेट कमांड फ्रॉम लाईन. सो कमांड कोणाची राहणार आहे ह्या सिस्टीम वरती? लाईनची राहील. दिस क्रिएट बेटर अंडरस्टँडिंग अँड डिसिप्लिन अमंग एम्प्लॉईज. म्हणजे इथे कुठेही कन्फ्युजन नाहीये एम्प्लॉईज मध्ये. एम्प्लॉईज काय करतील? लोअर लेवल मॅनेजमेंट मिडल लेवलच्या अंडर काम करणार आहेत, मिडल लेवल मॅनेजमेंट टॉपच्या अंडर काम करतील. सो एक बेटर अंडरस्टँडिंग आणि एक डिसिप्लिन इथे काय होणार आहे तर प्रॉपर मेंटेन केली जाणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Okay. Then point number 3, balance and prompt decision. The functional manager have the advantages of expert advice when taking important decisions. The staff can also be used for the investigate and advice on interdepartmental relationship. The line officer can take balance and quick decision. आता इथे बॅलन्स का होणार आहे? बिकॉज टॉप लेवल मॅनेजमेंट और लाईन एक्झिक्युटिव्ह आर कॉन्सन्ट्रेट फॉर प्रिपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड फंक्शनल दॅट मीन्स स्टाफ ऑर्गनायझेशन कॉन्सन्ट्रेट आर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे लाईनने सांगितलं की ओके आम्हाला मार्केटिंगचा डिसिजन घ्यायचा आहे. जसं आपण आपलं कॉमन एक्झाम्पल सांगतो की कंझ्युमर बिहेवियर हे कोणत्या फॅक्टरवरती डिटरमाइन आहे, कोणत्या फॅक्टरवरती डिपेंडेबल आहे हे आम्हाला माहित नाही असं लाईनने सांगितलं. मग स्टाफ जे स्पेशलाइज स्टाफ आहे ते काय करते? कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन डिटरमाइन बाय कोणत्या फॅक्टरवरती आहे त्याचा स्टडी करते, त्याच्याशी सर्वे करते आणि मग जो डेटा आहे हा लाईन एक्झिक्युटिव्हला प्रोव्हाइड करते. तो हा जो बॅलन्स आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की माझं प्लॅनिंग करण्यातच खूप वेळ जातो आणि एक्झिक्युशन करण्यात किंवा इम्प्लिमेंटेशनला वेळच नाही मिळत, असं सुद्धा बऱ्याच वेळी आपल्याला बघायला मिळतं बघा. सो हा जो बॅलन्स आहे हा इथे काय होणार आहे तर मेंटेन होणार आहे. अँड लाईन एक्झिक्युटिव्ह आर टेक इझिली डिसिजन अँड प्रॉम्प्ट डिसिजन विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज स्टाफ. आणि ह्या स्पेशलाइज स्टाफच्या साह्यानेच हेल्पनेच लाईन एक्झिक्युटिव्ह डिसिजन सुद्धा घेणार आहेत आणि तितकंच प्लॅनिंग सुद्धा छान हे करू शकणार आहे. Is it clear? Point number 3. Yes. Yes, ma'am. Then point number 4, growth and expansion. The line and staff organization is quite suitable for growth and expansion. The burden of line staff is easy by the appointment of specialized. म्हणजे आता आपण सांगितलं की लाईन एक्झिक्युटिव्ह कडे 2 कामं आहेत. आधी होती म्हणजे लाईनचं फक्त जर आपण विचार केला, लाईन काय करतं? लाईन ऑर्गनायझेशन, लाईन एक्झिक्युशन, प्लॅनिंग प्रिपेअर करतं आणि त्या गोष्टीशी रिलेटेड डिसिजन घेतात. ओके, लाईन एक्झिक्युशन आपण अझ्युम करू. आता इथे लाईन एक्झिक्युशनचं बर्डन जे आहे हे कमी कोण करतं बरं? स्टाफ करतात. कारण स्टाफ आपण कशासाठी अपॉइंट केलेले आहेत? प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन अँड प्रोव्हाइड प्रॉपर सजेशन गायडन्स ओके टू द लाईन एक्झिक्युटिव्ह. सो लाईन ऑर्गनायझेशन काय करतील? एखाद्या कोणत्या फॅक्टर मध्ये जास्त ग्रोथ आहे किंवा बिझनेसचं एक्सपान्शन करायचं आहे हे कशा फॅक्टर वरती असेल, कोणत्या पॉइंट वरती आहे याच्यावरती फक्त कॉन्सन्ट्रेट करेल. आणि जे सजेशन आहे हे मात्र कोण प्रोव्हाइड करणार आहे तर स्पेशलाइज स्टाफ प्रोव्हाइड करेल. सो लाईन ऑफिसर विल बी एबल टू डिवोट मच टाइम फॉर फ्युचर प्लॅनिंग. हे लक्षात ठेवा. लाईन एक्झिक्युटिव्ह किंवा लाईन ऑफिसर काय करणार आहे? त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठे करतायत किंवा त्यांचा टाइम कुठे डिवोट करतायत? फ्युचर प्लॅनिंग मध्ये. फक्त प्लॅनिंग करण्यात एक्सपर्ट असतात लाईन एक्झिक्युटिव्ह. The present staff will able the expansion and growth of unit. आणि त्याच प्लॅनिंगचं इम्प्लिमेंट कसं करायचं हे गायडन्स देण्याचं काम हा स्टाफ काय करणार आहे? करेल. Some assistants can be appointed to cope with the work if needed. आणि बऱ्याच वेळी काही मग असिस्टंट सुद्धा तुम्ही काय केले जातात तर इथे अपॉइंट केले जातात. Is it clear? Yes. Ma'am. Yes. Then point number 5, development of employees. The organization provides scope for advancement of career to able to dedicated employees.
आणि इथे मात्र काय की तुम्ही एखादं डेडिकेशन जर जास्त देत असाल तर नक्कीच त्या एम्प्लॉईची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल. देर आर मोर ओपनिंग फॉर दोज हू हॅव capabilities of going up. The separation of function of planning and doing are also help in creating more and more job opportunity. आता नक्कीच लक्षात येईल की मला फक्त काय करायचं आहे, मी एखाद्या गोष्टीत छान काय करू शकते, डायरेक्शन प्रोव्हाइड करू शकते बिकॉज आय गिव्ह सम नॉलेज रिगार्डिंग पर्टिक्युलर फील्ड. म्हणजे मला माझ्याकडे मार्केटिंगचं नॉलेज आहे तर मी कोणता जॉब एक्सेप्ट करेन, स्टाफ अपॉइंट, ओके, स्टाफ स्पेशलायझेशनचा. मला प्लॅनिंग करायला फार आवडतं किंवा प्लॅनिंगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी मी लर्न केलेल्या आहेत, तर मी कोणता जॉब एक्सेप्ट करेन, लाईन एक्झिक्युटिव्हचा. लक्षात येतंय? सो इथे काय होणार आहे, नक्कीच एम्प्लॉईची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल बिकॉज लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन फंक्शन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग ऑल्सो सेपरेट. हे जे दोन टास्क आहेत, प्लॅनिंग अँड डुईंग, हे दोन काय झालेले आहेत तर सेपरेट झालेले आहेत. दॅट इज वाय. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, least burden on line officer. With the appointment of staff officer, the burden of the officer is greatly reduced. आणि हे कोणाचं बर्डन रिड्यूस होणार आहे सांगा बरं, मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे का बघूया. लाईन ऑफिसर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाईन ऑफिसरचं बर्डन काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. का? कारण इथे जो स्पेशलाइज स्टाफ आहे हा काय करेल, तुम्हाला जो गायडन्स आहे, कोणता डिसिजन घ्यायचा आहे हा सल्ला देतील. दॅट्स वाय द स्पेशलिस्ट हेल्प लाईन ऑफिसर इन डिसाइडिंग थिंग रिगार्डिंग देअर लाईन ऑफ स्पेशलायझेशन. The line officer are left with routine administrative work. आणि ते कुठेतरी लेफ्ट होतील त्यामधून, रुटीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क मधून. They will able to devote their time in the supervising the implementing of various plan, policy, procedure, strategy, etc. लक्षात येतंय? लाईन ऑर्गनायझेशन फक्त छान छान प्लॅनिंग करतील आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम मात्र मिडल अँड लोअर लेवल करतील, बट विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज स्टाफ. आणि हा जो छान स्टाफ आपण अपॉइंट केलेला आहे हा काय करेल, त्यांना प्रॉपर डायरेक्शन हे प्रोव्हाइड करेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. So last point, quick action. The line officer will have sufficient time to take various decisions. Whenever there is a need for certain decision, they will able to devote time and decide the thing. म्हणजे आता इथे तुम्हाला स्पेशलाइज स्टाफने काय केलेलं आहे, तुमच्याकडे काही ऑप्शन दिलेले आहेत. दिस इज राईट, दिस इज ऑल्सो राईट, दिस इज ऑल्सो राईट. तुम्ही काय करणार, ओके अरे ह्यामधलं मग मला मी कोणता डिसिजन घेऊ ते तुम्हाला सांगते की तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला हे 4 ऑप्शन मिळालेले आहेत. मग लाईन एक्झिक्युटिव्ह टेक अ टाइम फॉर टेकिंग अ डिसिजन. मग डिसिजन घेण्यासाठी ते काय करतील, थोडासा टाइम घेतील, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ होता. कारण जे काम केलेलं आहे हे कोणी केलेलं आहे, सगळा रिसर्च केलेला आहे, डाटा कलेक्ट केलेला आहे, हे जे थिंक आहे, हे हा जो वर्क आहे हा स्पेशलाइज स्टाफने केला होता. दॅट्स वाय these types of situation help in solving many issues which would have created difficulties in if timely decision would not have been taken. आणि आपल्याकडे जर टाइम असेल तर नक्कीच आपण काय करणार आहोत तर क्विक डिसिजन हे घेऊ शकतो, क्विक ऍक्शन ही घेतली जाऊ शकते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके. सो शॉर्ट मध्ये मी रिपीट करते. लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स हिअर इन्क्लूड्स 2 फॉर्म, line executive. Here include 2 relationship, line relationship and functional relationship. Functional relationship means specialization staff. हे लक्षात ठेवा. So line organization concentrate are only preparation of planning and policy, and staff organization provide proper direction to the line executive to take the correct decision. It's very simple thing. Then specialization, here we appoint specialized staff in particular field. So specialized staff provide proper direction to the line executive. Better discipline because line organization concentrate
for making for preparation, planning and procedure. Then here possible to better discipline because subordinate follow order only one boss at a one time. That's why. So not here any confusion regarding his duties and responsibility. Balance and prompt decision. Balance and prompt decision because line executive concentrate only planning and staff executive concentrate only research and development activity. That's why here possible balance and prompt decision. Then growth and expansion, line executive concentrate on planning, staff organization concentrate on research and activity. At this म्हणजे सेमच आपण सांगू शकतो इथे. सो द लेस बर्डन ऑफ लाईन एक्झिक्युटिव्ह, इथे जे बर्डन कोणाचं कमी होणार आहे, लाईन एक्झिक्युटिव्हचं कमी होऊ शकतं. देन डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉईज हिअर एम्प्लॉईज give specialized knowledge regarding specialization staff, otherwise specialization line. काही एम्प्लॉईज हे लाईन एक्झिक्युटिव्हशी रिलेटेड नॉलेज अक्वायर करू शकतील किंवा काही एम्प्लॉईज हे स्टाफशी रिलेटेड नॉलेज अक्वायर करू शकतील, जे आपल्याला बेस्ट आहे ते. आणि यामधून नक्कीच आपण स्पेशलाइज करिअर काय करू शकतो, चॉईस करू शकतो. लेस बर्डन ऑफ लाईन ऑफिसर, लाईन ऑफिसरचं बर्डन काय होणार आहे, कमी होणार आहे, कारण ते फक्त प्लॅनिंग करतायत आणि डिसिजन घेतात. दॅट्स and quick decision because here line executive takes some time to take a correct decision. एखादा करेक्ट डिसिजन घेण्यासाठी ते टाइम सुद्धा इथे घेऊ शकतात. सो क्वेश्चन क्लिअर झाला का बघा? क्लिअर क्वेश्चन? Yes. बोला. Yes. क्लिअर झाला का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Next question, what is matrix organization? Explain its feature. मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन. आता आपण दोन फॉर्म बघितलेले आहेत. पहिला फॉर्म बघितला आपण, पहिलं स्ट्रक्चर जे बघितलेलं आहे ते लाईन, आणि सेकंड स्ट्रक्चर जे बघितलेलं आहे ते लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. सो थर्ड क्वेश्चन आहे मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन. दिस इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. सो मॅट्रिक ऑर्गनायझेशन वॉज इंट्रोड्यूस इन USA, ओके, इन द अर्ली 1960. ही सुद्धा खूप जुनी मेथड आहे किंवा पॉप्युलर मेथड आहे असं म्हटलं जातं. सो इट वॉज यूज टू सॉल्व्ह मॅनेजमेंट प्रॉब्लेम एरोस्पेस इंडस्ट्री. म्हणजे जे काही मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आहेत किंवा जेव्हा आपल्याला ऑर्गनायझेशनची जास्त ग्रोथ करायची असते, एक्सपान्शन करायची असते, किंवा आपला काय म्हणतो स्कोप हा खूप वायडर आहे, दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन. सो काय सांगितलं बघा पुढे, matrix organization is the combination of two or more organizational structure. It's very important. ह्या लाईन वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मॅट्रिक ऑर्गनायझेशन काय आहे. सो काय लक्षात ठेवाल, मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. म्हणजे यामध्ये दोन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय असणार आहे, इन्क्लूड्स असतील. फॉर एक्झाम्पल फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. कोणते दोन स्टाफ आहेत त्यामध्ये, सॉरी कोणते दोन फंक्शन आहे, फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. द ऑर्गनायझेशन इज डिवायडेड इंटू डिफरंट फंक्शन. फंक्शन मध्ये कोणते आहेत हे लक्षात ठेवा. फंक्शन आपले कोणते असतात, दॅट इज परचेस, प्रोडक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सेट्रा. इच फंक्शन हॅज अ फंक्शनल डिपार्टमेंट. ह्या प्रत्येक डिपार्टमेंटचं काय असणार आहे, एक फंक्शनल डिपार्टमेंट असते, दॅट इज कॉल्ड द मॅनेजर. So that is purchase manager, production manager, etc. So the employees has to work under the two authority like bosses. The authority of the functional manager flow downward with the while the authority of the project manager flow across side wall. So the authority flow downward and across, therefore it is called the matrix organization. आता हा नंतरचा जो पॅरा आहे मला नक्कीच माहिती आहे की हा तुमच्या डोक्यावरून गेला असेल. आता एक सिंपल उदाहरण देते, एक्झाम्पल देते, म्हणजे क्लिअर होईल की मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन काय आहे. आपल्या कॉलेजचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. सो मॅट्रिक ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर आता ही मिडल लेवल मॅनेजमेंट आहे, म्हणजे आपण हेड ऑफ द डिपार्टमेंट कन्सिडर करू. ओके, त्याच्यानंतर लोअर लेवल मॅनेजमेंट. किंवा आता माझा जो टास्क आहे हा फक्त तुम्हाला टीच करणंच आहे का हो,
म्हणजे फर्स्ट थिंग दिस इज कंपल्सरी और दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे मला माझा टास्क हा कम्प्लीट करावा लागेल जो डे टू डे आहे. लक्षात येते. म्हणजे क्लास लेक्चर घेणं किंवा जे काही रेग्युलर आमचा टास्क आहे हा कम्प्लीट करणं. ऍट द सेम टाइम वी फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग कल्चरल डिपार्टमेंट, रिगार्डिंग DLLA डिपार्टमेंट. लक्षात येते. सो जे दोन डिपार्टमेंट आहेत फंक्शनल ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स हिअर वी कम्प्लीट अवर डे टू डे टास्क. And project organization means at the same time we concentrate on any other project. ओके. म्हणजे जो आपल्याला ऍडिशनल टास्क दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला कम्प्लीट करावा लागतो. दिस इज कॉल्ड द प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? आहात ना? येस मॅम. तुम्हाला मिनिंग Yes, लक्षात आलं का बघा? मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं तर एका पर्सनला जो कपॅबल आहे असं आपण अज्युम करू, त्याला त्याचं डे टू डे काम सुद्धा कम्प्लीट करायचं आहे आणि ऍडिशनल ऍक्टिव्हिटी सुद्धा कम्प्लीट करायची आहे. जर आपण तुमचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही फक्त बीकॉम चा कोर्स शिकताना फक्त डे टू डे स्टडीज करताय का? नाही. तुम्ही काय करताय, तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल, we are participated in cultural activity also. At the same time we participated in sports activity. This is called the matrix organization. ओके. छान एक्झाम्पल आपल्याला मिळालं. तुम्ही जर तुमचं एक्झाम्पल घेतलं तर लक्षात येईल. तुम्ही काय करता, जर मी कल्चरलला गेल्यानंतर मी अभ्यास नाही करणार असं म्हणता का कधी? नाही. तुम्ही कल्चरलला पार्टिसिपेट करा किंवा स्पोर्ट्सला पार्टिसिपेट करा. तुम्ही डे टू डे जे काही तुमचा टास्क आहे हा सुद्धा कम्प्लीट करता. सो डे टू डे टास्क फंक्शनल ऑर्गनायझेशन आणि प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन म्हणजे तुमचं कल्चरल किंवा जे स्पोर्ट्स आहे ते. म्हणजे क्लिअर? येस मॅम. ओके. Yes. Yes. सो त्याचे फीचर्स काही दिलेले आहेत. हे बघा. हायब्रिड स्ट्रक्चर. मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज अ हायब्रिड स्ट्रक्चर. हे इम्पॉर्टंट आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. कोणतं स्ट्रक्चर हायब्रिड आहे? म्हणजे कॉम्प्लेक्स आहे, लाईनचा आहे, स्टाफचा आहे की मॅट्रिक्सचा आहे, असे ऑप्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो दिस इज सो बिकॉज इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. म्हणजे कोणत्या आधीच्या दोन स्ट्रक्चर मध्ये दोन कॉम्बिनेशन होते का? नाही. पण यामध्ये दोन कॉम्बिनेशन आहेत. आता तुम्ही म्हणाल लाईन अँड स्टाफ मध्ये कॉम्बिनेशन आहे? नाही. फक्त स्टाफ काय करतं, डायरेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, झालं, त्यांचं काम संपलं. पण इथे तुम्हाला दोन्ही टास्क कम्प्लीट करावे लागतात. म्हणून हे कॉम्प्लेक्स जे आहे किंवा जो स्ट्रक्चर आहे हा हायब्रिड आहे असं म्हटलं जातं. If combined function organization with the project organization, therefore it has the merit and demerits of both the organizational structure. त्यामुळे तुम्हाला काही फंक्शनलचे मेरिट बघायला मिळतील, काही फंक्शनचे डिमेरिट बघायला मिळतील, प्रोजेक्टचे काही मेरिट बघायला मिळतील, प्रोजेक्टचे काही डिमेरिट सुद्धा बघायला मिळतील. So here simple thing लक्षात ठेवा, here we concentrate at the one time two things. दोन गोष्टीवरती आपण एकाच वेळी ते कॉन्सन्ट्रेट करत असतो, बिकॉज वी आर कपॅबल पर्सन. हे लक्षात ठेवायचं. सो त्याचे फीचर्स दिले. फर्स्ट आहे फंक्शनल मॅनेजरचं काय काम असतं आणि प्रोजेक्ट मॅनेजरचं काय काम आहे. द फंक्शनल मॅनेजर has authority over the technical functional aspect of the project. The functional manager म्हणजे आता हे दोन मॅनेजर आहेत असं लक्षात ठेवा. एक फंक्शनल मॅनेजर आहे, एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मग फंक्शनल मॅनेजरला कोणती अथॉरिटी असते? ओव्हर द टेक्निकल फंक्शनल आस्पेक्ट, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फंक्शनल मॅनेजर. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? ही डिसाइड हाऊ टू डू द वर्क. ही डिस्ट्रीब्यूट द प्रोजेक्ट वर्क अमंग हिज सबऑर्डिनेट. ही लुक्स आफ्टर द ऑपरेशनल आस्पेक्ट. म्हणजे काय तर हा जो फंक्शनल मॅनेजर आहे हा काय करेल, प्रोजेक्टशी रिलेटेड सुद्धा टास्क डिस्ट्रीब्यूट करून देईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल तर मला काय करायचं आहे, डे टू डे माझं काम पण करायचं आहे आणि सेम टाइम मी कल्चरल ऍक्टिव्हिटीची पण जर कमिटीमध्ये असेल तर मला कल्चरलचं पण काम करावं लागेल किंवा कल्चरलचा टास्क सुद्धा डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. म्हणजे लक्षात येते मी काय करते, तुमची अटेंडन्स घेते, रेकॉर्डिंग ठेवते सगळं, आणि जर तुम्ही कल्चरलला नाव द्यायला आलात तर ते सुद्धा मी मेंटेन करते. म्हणून याला फंक्शनल मॅनेजर असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का बघा एक्झाम्पल आणि एक्सप्लेनेशन. प्रोजेक्ट मॅनेजर Yes, काय ma'am. करेल? ओके. द प्रोजेक्ट मॅनेजर हॅज अथॉरिटी ओव्हर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट.
आता प्रोजेक्ट मॅनेजरला काय केलेलं आहे, एक अपॉइंट केलेलं आहे की तू त्या प्रोजेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. He has full authority over the financial and physical resources which he can use for completing the project. The responsibility of project manager are: he decide what to do, he is responsible for scheduling the project work, he coordinate with the activity of the different functional member, and he evaluate the project performance. आता आपण जसं सांगितलं एक्झाम्पल, माझ्याकडे एकच टास्क होता जो डे टू डे ऍक्टिव्हिटी, आणि फक्त मी तुमची नावं रेकॉर्ड करून घेतली कल्चरलची. पण कल्चरलचे जे हेड होते ते कोण होत्या, आपण अजून म्हणजे लास्ट इयरचं जर एक्झाम्पल घेतलं तर श्रद्धा मॅडम. तर श्रद्धा मॅडम काय होणार मग, प्रोजेक्ट मॅनेजर असतील. ओके, आणि फंक्शनल मॅनेजर कोण असणार आहे, मी. जर आपण आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इझिली. तर प्रोजेक्ट मॅनेजर कडे अथॉरिटी आहे. शी इज डिसाइड ऑल थिंग रिगार्डिंग प्रोजेक्ट. ओके, मग त्यांचे टास्क काय आहेत, ही डिसाइड व्हॉट टू डू, काय करायचं आहे कल्चरल मध्ये अजून. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर शेड्युलिंग द प्रोजेक्ट, मग त्याचे शेड्यूल करतील. ही कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटी अँड ही इव्हॅल्युएट द प्रोजेक्ट परफॉर्मन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? अरे Yes, ma'am. दोन्ही पॉइंट कम्प्लीट झाले. आपण पुढचे पॉइंट आहेत ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.